नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आयर्विन टाइम्स आणि सांगली शहरातून एक धक्कादायक आणि थरारक बातमी समोर येत आहे। नशेतील धुंद कार चालकाने 4 पोलिसांसह 11 जणांना उडवले। आज रात्री सुमारे 7:45च्या सुमारास सांगलीतील पटेल चौक, गणपती पेठ, टिळक चौक परिसरात अवघ्या 10 ते 12 मिनिटांत एक भीषण हिट अँड रनचा थरार घडला। नशेच्या अवस्थेत असलेल्या एका मोटार चालकाने भरधाव वेगात कार चालवत रस्त्यावरील अनेक दुचाकी, चारचाकी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनाही चिरडले। या घटनेत माया चव्हाण, सपना गराडे, लखन होवाळे, वाहतूक शाखा, सुभद्रा निसरट यांच्यासह 14 वर्षांपासून ते 50 वर्षांपर्यंतचे एकूण 11 नागरिक जखमी झाले आहेत। सर्व जखमींवर सध्या सांगली शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। या बेदरकार कार चालकाचे नाव आहे प्रणिकेत दत्तात्रय पांचाळ, वय 26, राहणार लातूर। तो देखील जखमी असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे। पटेल चौकातून पळ काढत हा चालक टिळक चौकात पोहोचला। तेथे मोठी गर्दी आणि वाहतूक नियमन करत असलेले पोलीस होते। पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने पोलीस अंमलदार सुभद्रा निसरट यांनाही धडक दिली। अखेर एका दुचाकीमुळे कार थांबताच संतप्त जमावाने चालकाला गाडीतून खाली खेचून चांगला चोप दिला। कारच्या काचाही फोडण्यात आल्या। या संपूर्ण घटनेचे मोबाईल व्हिडिओ आणि फोटो क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाले। काही अफवांचे पीकही उठले, मात्र पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली। उपनिरीक्षक अविनाश घोरपडे म्हणाले, मी काही मिनिटांपूर्वी बाजूला गेलो होतो, नाहीतर गाडी माझ्याच अंगावर आली असती। मरण समोर दिसलं। या घटनेनंतर पटेल चौक, कापडपेठ, सराफपेठ, हरभट रस्ता या परिसरात तासभर वाहतूक कोंडी झाली। लोकांना पटेल चौकातून टिळक चौक गाठायला अर्धा तास लागला। रात्री 9 नंतरच वाहतूक सुरळीत झाली। मित्रांनो, नशेत वाहन चालवणे हा केवळ गुन्हा नाही, तर इतरांच्या जीवाशी खेळ आहे। या घटनेने पुन्हा एकदा वाहतूक नियमांचे पालन किती गरजेचे आहे हे स्पष्ट केले आहे। तुमचे मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आयर्विन टाइम्स चॅनल सबस्क्राईब करा।